भावना बर का, आता आपण आहे ना वरनं शूट केलं सगळं. ह्या साईडला म्हणजे साईडला आहे रस्त्याच्या कडेला असे बसलेले बघा माणसं टोटल. आता ह्या मामाला म्हटलंय मी, मामा आपल्याला वजन चेक करायचंय. करू पाय ठेवू का? उभे राहा. हा, आता वजन चेक करू आपण भावांनो. किती झालं किती बघ मानले ना? नाही 56 किलो आहे. पण हा भावांना आपलं वजन लय कमी बरं का. मामाला काय दिसत नाही, मीच सांगितलं मामाला. मामा किती रुपये झाले? मामा झाले 5 रुपये. मामाच्या 5 रुपये जागा पण 10 रुपये देऊ मामाला. मामा हो, तुम्हाला 10 रुपये येतो. हा, केव्हापासून काम चालू आहे? मी जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून मी इथेच बसतो. इथेच बसतो. तुमचं राहणं काय कुठं असतं सगळं? मी इथे अंकुश चौकात राहिला आहे. होय. हो. तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय का? नाही, मी जन्मात 2 वर्ष चाललो होतो मी. हा. मग पूर्वी ते डोळे यायचे ना, हा हा त्यात माझं ते डोळ्याचं हे झालं. हा तर आमचे आई वडील होते पण त्यांचं शिक्षण नाही, काय नाही. हा ग्रामीण भागातले हा हा दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी करायची. हा हा. त्यांनी काही लवकर लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं पण तो वेळ होऊन गेले ना. भावांनो खरंच बरं का, लय कंडिशन बेकार आहे रे. त्यांनी भरपूर दाखवलं मला हा एक मोठमोठ्या शहरामध्ये नेऊन. हा तो पण जास्त झाली ना, हा हा. काही फायदा झाला नाही. होय. तर पहिले 2 वर्ष चांगलं होतं. 2 वर्ष तुम्ही चांगला होता. हा, पण ते मला नाही आठवत काही. खरंच भावांनो 2 वर्ष मामाले चांगले होते. नंतर आहे ना वडिलांनी लक्ष दिलं नाही काहीच. वडिलांनी लक्ष दिलं नाही मग असं झालं बरं भावांनो. आई वडील शिक्षित होते ना. आई वडील बरं का, आई वडिलांनी लक्ष दिलं नाही ना मामाकडे. शिक्षण नाही, काय नाही. आई वडिलांचं भावांनो आई कष्ट वडील करायचं, राहायचं, दुसऱ्याच्या शेतात जायचे. कुठलेच मामा तुम्ही? तुम्ही तिकडचं आहे, धुळ्याकडचा. धुळे जळगाव धुळे साईडला. हा, तिकडचं आहे. तुम्ही कुठले? मेलेला आमचा मामा. मी बीडचा आहे. बीड? हा, माहिती का? मग बीड कुठे लांब आहे? मला माहिती हो, जळगाव आणि धुळे जवळच आहे बीड. चालेल. नाही, बीडला काय इथून 5-7 तास लागतात. हा बरोबर. एवढं थोडी लांब आहे, हा. जवळ आहे बीड. चला येऊ का मामा? बरं, तुम्हाला पेमेंट करतो ऑनलाईन. ऑनलाईन करता का? हा, कॅश नाही माझ्यापाशी. बरं. भावांनो शेवटी मामाला पेमेंट करू आपण ऑनलाईन. लय कंडिशन बेकार भावांनो. मामाने फक्त 2 वर्ष मामा तिथनं पुढे लय बेकार हालत झाली मामाची. ऑनलाईन करू पेमेंट मामाला. दारोदारी जाऊन? हा, प्रत्येक दारेद्वारे जाऊन काय करायचं आपल्याला पार्सल द्यायचं. म्हणजे जमत ऑनलाईन नंबर चांगलं हो पडते. पण तरी पण चालू आहे आपलं. तर गरीबच मी असं नाही, पण तुम्हाला एवढंच बरं तुम्हाला दिसत नाही. मला चांगलं दिसतं. मला सगळं गोष्टी कळतात ना एवढं. हो, मग काय. मग चला येऊ का मामा? बरं, भेटत जा. हा, भेटणार. कधी आले तर भेटत जा. हा, भेटणार. भावांनो मामाला भेटून 1 नंबर झाला बरं का. तर मामा सांगितलं की 2 वर्ष झालं आई वडिलांनी 2 वर्ष बघितलं, आई वडिलांनंतर बघितलंच नाही. शेवटी डोळे गेले मामाचे, ऑपरेशन झालं, हे झालं, ती झालं. खूप काय वाईट पद्धती सुचली. म्हणजे आई वडिलांना लक्ष दिलं नाही म्हणून असं होते बरं का. आता मामा फक्त वजन करायचे 5 रुपये घेतात. म्हणजे प्रत्येक पर्सनचे वजन करणाऱ्याचे पैसे घेतात फक्त 5 रुपये. पण आपण शेवटी काय केलं, मामाला 10 रुपये दिला. असं द्या म्हणलं मामा. कुठं तरी माझं बी नाव निघन एखादं कुठल्या तरी ठिकाणी, चांगल्या ठिकाणी किंवा कुठल्या ठिकाणी एखादं चांगलं नाव निघन म्हणून मी मामाला आपलं देऊन टाकलं. काय त्याला 10-20 रुपये काय फरक पडतं भावांना. तुम्ही पण भावा गरीब पर्सन किंवा कुठलं तरी माणूस अनाथ आश्रम असल्या कुठलं बी असल्या, कुठलं बी कंडिशन बरं का, तुम्ही पण 10 रुपये बघू नका, देऊन टाका. काय नसतंय तेवढंच कुठेतरी आपलं पुण्य भेटेल भावांना. तेवढं कुठेतरी पुण्य भेटेल. चला मग आपण काय करू आता भावांना, आपली गाडी लावली तिकडं, आपण चाललो तिकडं. बघा आपली आता आपण शूट करायची ना, आपण चाललो पुढं आणि आपली गाडी आहे इकडं. काय डोकं आहे बघा भावांनो. ले बेकार कंडिशन भावांनो. खरंच मामाला बोल नका, मामा नका खाला. ते मामाने इथंच ठेवलंय. मामाने सगळं सामान इथंच ठेवलंय आणि तिकडे गेले मामाचं काय कंडिशन आहे काय माहिती. आता मग दाखवत भाऊ, चला ना. मामापाशी एकच काठी, त्या काठीनं त्यांना समजते की कुठं जायचं कुठं नाही. आता काय करू भाऊंना आपण माहिती का, आपली गाडी वगैरे हळद केली गाडी. आता मस्तपैकी आपल्या रूमकडं. आता काय आम्हाला जाणार नाही आपण, बघू उद्या 100% जावं लागणार आपल्याला. कारण गाडी खूप सगळं मग आपल्याला जावं लागतं आता. चला भावांनो, आपण येणार नेक्स्ट ब्लॉगमध्ये येऊ.